प्रेक्षको नमस्कार। आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, आज 3 डिसेंबर एक असा दिवस जो केवळ संवेदनांचा नाही तर समावेशन, सन्मान आणि समान संधी या मूळ मानवी ज्या संवेदना आहेत, ज्या मूळ मानवी मूल्य आहेत त्यांची उजाळणी करण्याचा हा दिवस आहे। दिव्यांगत्व हा शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा मर्यादा कुठेतरी आठवते, पण दिव्यांगत्व म्हणजे मर्यादा नव्हे तर ती आहे वेगळ्या क्षमतेची नवी ओळख। याच 3 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आजचा विषय आपल्या सुजान प्रेक्षकांनी नक्कीच त्यांनी ओळखलेला असेल। आजचा आपला विषय आहे, आपण स्क्रीनवर पाहू शकता। आजचा आपला विषय जागतिक दिव्यांग दिन 3 डिसेंबर। 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन। मित्रहो, 3 डिसेंबरच्या या पार्श्वभूमीवर आपण आज निवडलेला विषय जो आपण पाहिलाच आहात, जागतिक दिव्यांग दिन 3 डिसेंबर, आणि यामध्ये जे तज्ञ मार्गदर्शक आज आपल्याला लाभलेले आहेत त्या म्हणजे डॉक्टर विशाखा मेश्राम मॅडम। मॅडम, मी आपले मनपूर्वक स्वागत करतो आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये। अगदी मॅडमची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली, संक्षिप्त ओळख करून द्यायची झाली तर आपल्या समाजातील संवेदनशीलता, सर्वसमावेशकता आणि मानवी मूल्यांना दिशा देणारे एक व्यक्तिमत्व म्हणून मॅडमकडे पाहिले जातं। ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन या संस्थेमध्ये 1995 साली त्या रुजू झाल्या आणि आस्थागायत निरंतर अविरतपणे आता 2025 म्हणजे अगदी 2026च्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत। म्हणजे 30 वर्षाचा कालावधीचा अनुभव या संस्थेबरोबरचा त्यांचा आहे। दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारांसाठी त्यांच्या शिक्षण असो, रोजगार असो किंवा सक्षमीकरण असो, अशा सर्व बाबींमध्ये काम करणारं आणि गोष्टींना एक दिशा देणारं हे सेंटर म्हणजे ही संस्था मानली जाते। आणि त्या संस्थेमध्ये डॉक्टर विशाखा मॅडम या ऑक्युपेशनल थेरपी डिपार्टमेंटमध्ये त्या लेक्चरर म्हणून तिथे रुजू आहेत। विषयाचा त्यांचा अभ्यास, त्यांचे अनुभव आणि त्यांच्या नेतृत्वामुळे असंख्य अशा कुटुंबांना नव्या आशेचा आधार मिळालेला आहे। मित्र, असे बहुगुणी आणि तज्ञ मार्गदर्शक आज आपल्याला इथे या विषयावर आपल्याला आपले प्रश्न आणि बाकीच्या गोष्टी त्यांचं निरसन करण्यासाठी आज आपले इथे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहे। चला तर मित्र हो, डॉक्टर विशाखा मेश्राम यांच्या उपस्थितीमुळे नक्कीच आजची ही चर्चा, आजचं त्यांचं मार्गदर्शन हे खरंच या चर्चेला अर्थपूर्ण करणार आहे। त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। विषय आपल्याला माहितीच आहे, जागतिक दिव्यांग दिन 3 डिसेंबर। चर्चेला सुरुवात करूया। मॅडम, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये। पहिलाच प्रश्न, आपला विषय अतिशय बोलका आहे, म्हणजे आपले सुजान प्रेक्षक तर समजूनच आहेत की आजचा विषय आपला कोणता आहे। तर त्या विषयाला धरून पहिलाच प्रश्न माझा आपल्यासाठी हा आहे की आजच्या जागतिक दिव्यांग दिनाचा मुख्य संदेश काय असणार आहे आणि मुख्य उद्देश या कार्यक्रमामागचा आणि या साजरीकरणामागचा काय असतो, काय सांगाल मॅडम? सर्वप्रथम मला जागतिक दिव्यांग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहेत। या दिवशी हा दिवस त्यांच्या दिव्यांगांकरता खूप महत्त्वाचा आहे। आपण हा दिवस एकदाच नाही मनवला पाहिजे, वर्षभर नेहमी करता आपण लक्षात ठेवायला पाहिजे, कारण हे दिव्यांग आमच्या जीवनाकरता खूप इम्पॉर्टंट घटक आहेत। तर त्यांच्याकरता मला हा उपदेश द्यायचा आहे की बघा, त्यांच्याकडे तुम्ही संवेदना म्हणून बघू नका, त्यांच्यामध्ये ॲबिलिटीज बघा, त्यांच्या ॲबिलिटीजकडे तुम्ही लक्ष द्या। त्यांना आपुलकीची, प्रोत्साहनाची, संधीची खूप गरज असते। तर आपण जर त्यांना संधी दिली तर ते खरंच आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून दाखवतात। तर तुम्ही त्यांना सपोर्ट करा, संधी द्या आणि त्यांना आपलाच एक भाग समजा। हा माझा संदेश आहे आजच्या दिवशी। खूप संक्षिप्त आणि अगदी सुंदर पद्धतीने, अगदी भावनिक पद्धतीने आपण समजावून सांगितला विषय की आजचा आपला जो मूळ जो उद्देश आहे तो त्यांच्या प्रती, दिव्यांग व्यक्तींच्या प्रती असलेली सिंपती नाही, संवेदना फक्त नाही, तर त्यांची एबिलिटी आपण म्हणालात, म्हणजे त्यांची क्षमता ही ओळखून पुढे जाण्याची आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघण्याची गरज आहे। मग यालाच अनुसरून आपल्याला दुसरा प्रश्न जो माझा आपल्यासाठी आहे मॅडम, की
ही जी समाजाची बघण्याची दिव्यांगत्व या विषयाकडे आणि दिव्यांग व्यक्तीकडे बघण्याची समाजाची दृष्टी आणि त्यांचा दृष्टिकोन पूर्वी कसा होता आणि सध्या त्याच्यामध्ये काय बदल साधारण आपल्याला दिसतो? मी असं म्हणेल, पूर्वी त्यांच्याकडे कुणीही अपंग व्यक्ती असेल तर ते त्याला म्हणायचे अपंगत्व आहे, माझ्या मागच्या जन्मीचे पाप आहेत, कलंक आहे, आमचं दुर्दैव आहे. नंतर मग काहीतरी सोलार एक्लिप्स वगैरे अशा प्रकारचे काहीतरी आहे, जादूटोणा केलेला आहे, त्यामुळे आम्हाला हे झालं. आणि पूर्वी तर असं असायचं की पूर्ण ब्लेम स्त्रीवर असायचा की तुझ्यामुळेच हे झालेलं आहे. ह्या सगळ्या अशा वाईट गोष्टी होत्या. आणि ते काय करायचे की ज्यांच्याकडे दिव्यांग असेल त्याला ते लपवून ठेवायचे, त्याचे प्रॉब्लेम्स पुढे येऊ द्यायचे नाही आणि त्याला संधी पण द्यायचे नाही, त्यांना ते कमीपणा वाटायचं. पण आता आजच्या युगामध्ये ही प्रथा खूप बदललेली आहे. आता सामाजिक त्याच्याकरता म्हणजे सगळ्यांना अवेअरनेस एवढं वाढलेलं आहे की त्यांना वाटतं की नाही, हा काही रोग नाही, हा काही गुन्हा नाही आणि हा काही प्रॉब्लेम पण एवढा मोठा नाही. ते सक्षम आहेत, ते एबल्ड आहेत आणि ते बरंच काही करू शकतात. त्यांच्याकरता भरपूर लॉज आहेत आणि सोयी आहेत, हॉस्पिटल्स आहेत. आपण मार्गदर्शन त्यांच्याकडनं जर मिळालं तर आपण त्यांना पुढे नेऊ शकतो. त्यामुळे आमच्या हॉस्पिटल्समध्ये पण आम्ही बघितलं की ते आणतात आणि नंतर मग त्यांना कळतं की अरे वा, इथे तर एवढ्या सोयी आहेत, म्हणजे आपण एवढ्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, पॉसिबल आहेत. आणि इतक्या सगळ्या गोष्टी सरकारने यावेळी मान्यता दिलेली आहे आणि आमचे राईट्स आहेत हे त्यांना कळतं आणि नंतर मग ते प्रोत्साहित होतात. तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन फारच बदललेला आहे. कारण नक्कीच दिव्यांगजन आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देत आहेत आणि हर एक क्षेत्रामध्ये तुम्हाला दिसत आहेत त्यांचा अचीवमेंट्स, त्यांची शौर्यगाथा हे तुम्हाला दिसतच आहे. त्यामुळे आजचा युग खूप बदललेला आहे. खरोखर आपण खूप म्हणजे विस्तृतपणे एखाद्या गोष्टीला जसं आपण सांगतो, समजावून सांगतो, अशा पद्धतीने आम्हाला अगदी खूप सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं की अज्ञानातून आणि जागरूकता नसल्या कारणाने, अजागृत असल्या कारणाने जी समाजामध्ये काही गैरसमज होते, त्या गैरसमजांबद्दल आपण सांगितलं. एकंदरीत अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून साधारण या गोष्टीकडे, दिव्यांग या गोष्टीकडे पाहिलं जायचं. पण आता अशा कार्यक्रमांमधून आपल्यासारख्या तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे आणि एकंदरीत जागतिक आरोग्य संघटनेचाच हा पुढाकार आहे की जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यामागे नक्कीच आपलं उद्देश कुठेतरी आज साध्य होताना आणि पूर्ण होताना आपल्याला नक्कीच आढळतंय. हेच आपल्या उत्तरातून आपल्याला लक्षात आलं. तर मॅडम, या दिव्यांग व्यक्तींमध्ये असलेल्या प्रतिभेला, त्यांच्यामधल्या टॅलेंटला ओळखण्यासाठी समाजाने कोणत्या प्रकारचा अप्रोच ठेवावा? साधारण त्यांचं समाज म्हणून आपण काय करू शकतो? एक समाज म्हणून आपण हे करू शकतो की आपण त्यांना संधी द्यावी. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला वाटतं की अरे हा काय करू शकणार, ह्याच्यामध्ये तर पोटेन्शियल नाहीये, हा हे करू शकणारच नाही, हा तर दुर्बळ आहे, ह्याला शारीरिक क्षमता नाही, ह्याला मानसिक क्षमता पण नाही, तर हा काय करू शकतो. पण नाही, असं नसतं. त्याला संधी तर द्या, बघा तो काय करू शकतो. जे एक एबल्ड व्यक्ती करू शकत नाही तो ते करू शकतो. तर संधी देणं खूप गरजेचं आहे. दुसरं मी म्हणेल समावेश. त्यांना समावेश करा, त्यांना इंटिग्रेट करा, त्यांना स्वतःसारखं समजा, त्यांना सगळ्यामध्ये मिक्स होऊ द्या. असं नको की त्याला आयसोलेट नका ठेवू. तर समावेश करणं खूप गरजेचं आहे. समावेश केलं तर त्याला पण वाटेल की मी तुमच्यासारखाच आहे. नंतर मग तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. बऱ्याचदा काय होतं की दिव्यांगजन तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तर तुम्ही त्याच्याकडे पोहोचा. आणि ॲक्सेसिबिलिटी का तो पोहोचू शकत नाही हे बघा. ॲक्सेसिबिलिटी बॅरियर्स जे आहेत ते बघा आणि तो तुमच्याकडे कसा पोहोचेल त्याच्याकडे लक्ष द्या. तर ॲक्सेसिबल फ्रेंडली बनवा. नंतर त्याला प्रोत्साहन द्या. म्हणजे तो एकदा पोहोचला की त्याला सांगा की तू हे करू शकतो, तू ते करू शकतो, मार्गदर्शन करा. आणि सरकारी योजना काय काय त्याच्याकरता उपलब्ध आहेत आणि त्याचे फायदे त्याला काय आहेत, तो कशा प्रकारे ते घेऊ शकतो हे त्याला पटवून सांगा. गरजेप्रमाणे तो तुम्हाला नक्की त्याला काय म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा आयांना असं वाटतं की नाही माझा मुलगा तर बसू शकत नाही, हा शाळेत जाऊन काय करेल, हा शिकणार तरी काय किंवा काय,
असे त्याला भरपूर क्वेश्चन्स येतात. तर त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. एकदा तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं की नाही, अशा मुलांकरता पण तुम्ही शाळेमध्ये नेऊ शकता. त्यांच्याकरता अभ्यासक्रम वेगळा असतो, त्यांना सिटिंग अरेंजमेंट वेगळी असते, त्यांना टाइम फ्लेक्झिबिलिटी असतं, त्यांच्याकरता रायटिंग स्किल्स डेव्हलप करू शकता तुम्ही. ह्या सगळ्या सोयी आहेत असं जर तुम्ही पटवून दिलं तर ते वंचित राहणार नाही ह्या सगळ्या गोष्टीपासून. खूप छान मॅडम. फार महत्त्वाच्या गोष्टींवरती आपण अंगुली निर्देश केला की दिव्यांग व्यक्तींबरोबर समाजाने साधारण आणि कुटुंबाने त्यांच्या मित्रपरिवाराने कशा प्रकारे वागलं पाहिजे. नक्कीच अजून बरेचसे कंगोरे या विषयाचे आपण उलगडून पाहणार आहोत. अनेक दिव्यांग व्यक्ती आपण पाहतो समाजामध्ये की ते यशाच्या शिखरावर पोहोचलेले आहेत. त्याची कारणं मीमांसा एकंदरीत सर्वच गोष्टी आपण समजून घेणार आहोत. पण आपल्या येणाऱ्या चर्चेमध्ये आता आपली वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्य संपदाच्या या भागामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात जागतिक दिव्यांग दिन 3 डिसेंबर आणि ज्या तज्ज्ञ मार्गदर्शिका आज आपल्या इथे लाभलेल्या आहेत त्या आहेत डॉक्टर विशाखा मेश्राम. या विषयाच्या त्या तज्ज्ञ आहेत. तर मॅडम, ब्रेकवर जायच्या अगोदर आपण ज्या सगळ्या गोष्टींबद्दल एकंदरीत सांगितलं, वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपण दिव्यांगत्व आणि दिव्यांग व्यक्ती यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, एकंदरीत त्यांच्या पूर्वीचा जो समज गैरसमज आणि आत्ता त्याच्यामध्ये आलेला जो फरक आहे हा आपण प्रकर्षाने जाणवतोय आणि नक्कीच तो अशा कार्यक्रमांमधून अजूनही उजागर होत जाईल यात आपल्याला तीळमात्र शंका नाही आहे. तर पुढचा प्रश्न याच अनुषंगाने आहे की आपण पाहतो समाजामध्ये की अनेक दिव्यांग व्यक्ती आहेत ते यशाच्या मोठमोठ्या शिखरांवरती पोहोचलेले आहेत. तर साधारण या मागची प्रेरणा तुम्ही कुठे पाहता आणि आपण याबद्दल काय सांगाल? मी असं म्हणेल की ते 2 फॅक्टर्स आहेत. म्हणजे इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर. आता इंटरनल फॅक्टर म्हणजे काय की तुमचं आंतरिक घटक आणि एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे तुमचं बाहेरचं घटक. तर आंतरिक फॅक्टरमध्ये काय असतं की जर त्याचा आत्मविश्वास, त्यांचं आशावादी असणं, आत्मविश्वास असणं, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं आणि मला काही करायचं आहे, मला हा प्रॉब्लेम आहे आणि मी त्या प्रॉब्लेमला प्रॉब्लेम समजणार नाही, ह्याच्यावर मला मात करायची आहे, हा झाला त्याचा इंटरनल फॅक्टर जो त्याला नेहमी सक्सेसकडे वळवतो. एक्सटर्नल फॅक्टरमध्ये मी म्हणेल की सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट म्हणजे फॅमिलीच्या सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट, नंतर मग बाहेर आपल्याला गव्हर्नमेंट स्कीम्स, नंतर सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट, आर्किटेक्चर बॅरियर्स आणि त्याला अजून काही सपोर्ट लागत असेल जसं सबसिडीज किंवा आणखी स्पोर्ट्समध्ये जर त्याला जायचं असेल आणि स्पोर्ट्समध्ये त्याला स्पेशल ट्रेनिंग किंवा पॅरा ऑलिम्पिक सारख्या गोष्टीमध्ये पण बरेचसे दिव्यांग आपल्याला जाताना दिसत आहेत. तर ते का जातात? कारण एकतर त्यांची इंटरनल फॅक्टर एवढा स्ट्रॉंग असतो की त्यांना काहीतरी करायचं असतं आउटस्टँडिंग आणि ते म्हणतात की आम्ही सगळं काही करू शकतो. तो त्यांचा तो आत्मविश्वास, तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, तर हा खूप गरजेचा आहे. पॉझिटिव्ह फॅक्टर्सच फक्त इम्पॉर्टंट असतो तर एक्सटर्नल फॅक्टर पण इम्पॉर्टंट असतो याकरता. कारण जरी त्यांनी ठरवलं पण बाहेरून सपोर्ट जर त्यांना मिळत असेल, म्हणजे त्यांच्याकरता आरामात तुम्ही सोयी उपलब्ध करून देणे, जसं आता पॅरा ऑलिम्पिकमध्ये त्यांना व्हीलचेअर्स ज्या पद्धतीच्या लागतात खेळायला त्या पद्धतीच्या तुम्ही त्यांना सोय करून दिली, त्यांना ॲक्सेसिबल एन्व्हायरमेंट दिलं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जायचं आहे तर ते कसं इझी करून दिलं, नंतर मग तुमचे पॉलिसीज काय तुम्ही फ्रेम करून दिली तर ते सोपं होतं त्यांना सक्सेस व्हायला. तर मी म्हणेल या सगळ्या गोष्टी त्यांना प्रेरणादायक बनण्याकरता खूप गरजेचं आहेत. अगदी थोडक्यात म्हणजे दिव्यांग व्यक्तींमध्ये क्षमता आहे, त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे, त्यांच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वासही त्यांच्यामध्ये आहे. फक्त त्याला थोड्याशा आधाराची आणि कुठेतरी एका व्यासपीठाची गरज त्याला आहे. तो मिळवून देण्याचं काम हे समाजाचं, कुटुंबाचं, तुमचं आणि आमचं आहे. नक्कीच खूप छान पद्धतीने आपण सांगितलं मॅडम. आता आपल्याशी प्रेक्षकही कुठेतरी आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि ही चर्चा आपली त्यांच्यापर्यंत पोहोचते. तर निपाणी येथून शिवानंद वसेदार हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. शिवानंदजी, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार साहेब. माझा प्रश्न असा आहे, काही मुलं जन्मल्यानंतर त्यांच्या मुलांचं हात किंवा पाय वगैरे वाकडे तसंच असतात. त्यावेळी पालकांना भरपूर त्रास, टेन्शन वाटतं, दुःख वाटतं की आता ही मुलं आयुष्यभर असंच राहणार काय म्हणून.
मग मला एक शंका असं वाटते साहेब, ती मुलांची जे पाय वगैरे अपंग म्हणजे हे असतात वगैरे नाही, मडकलेले असतात की नाही वाकडे तिकडे, मग ती मुलांचे पाय वगैरे कोणत्या वयामध्ये आपण सरळ करू शकतो? म्हणजे किती वयाच्या आत आम्ही आतापासूनच बरोबर करू शकतो? म्हणजे मोठे झाल्यानंतर ते तसं कव्हर करून घेऊ शकतं काय? काय जन्मल्यानंतर थोड्या दिवसातच करून घ्यायला पाहिजे? त्याला वय मर्यादे वेळ वगैरे कसं काय असते का? याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा प्रश्न आहे साहेब. शिवानंदजी, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. अतिशय सुरेख असा प्रश्न आहे, विषयानुरूप आहे. मॅडम काय सांगाल, म्हणजे जन्मजात असलेलं व्यंग या गोष्टीकडे आपण कसं त्याला हँडल केलं पाहिजे? जन्मदात असलेलं जे बाळ आहे तर आईवडिलांना लगेच लक्षात येतं की याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. जसं सर तुम्ही म्हणालात की त्याला जन्मापासून त्याचे हातपाय वाकडे आहेत, तर हे तुम्हाला दिसलं. आणि काय आहे की जितक्या लवकर तुम्ही त्याचे उपचार करणार तेवढं जास्त त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसतं. कारण मुलगा जेव्हा छोटा असतो तेव्हा त्याचे हातपाय लवचिक असतात. तर तुम्ही जर त्याचे लवकर हे करणार, ट्रीटमेंट घेणार आणि त्याला प्रॉपर ठिकाणी नेऊन त्याचे एक्सरसाइज करणार, त्या मग तुम्ही अशा संस्थेमध्ये जायचं की जिथे एक्सरसाइजची सोय असते. तर तिथे ते लोक एक्सरसाइज करवणार त्यांना बरोबर. नंतर मग त्यांना स्प्लिंट देणार, म्हणजे त्याचे हात वगैरे फंक्शनल पोझिशनमध्ये ठेवायला, पाय फंक्शनल पोझिशनमध्ये ठेवायला स्ट्रेचिंग करता स्प्लिंट्स उपलब्ध करून देणार. आणि तुम्हाला पण त्याची ट्रेनिंगमध्ये इन्व्हॉल्व करणार आणि सांगणार की ह्या पद्धतीने ह्याची एक्सरसाइज करायची. तर नक्कीच आहे की लहानपणी जेवढ्या लवकर होईल तुम्हाला लक्षात आलं की ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, तर तुम्ही लवकर त्यांना घेऊन आला तर तेवढं बरं होणार इम्प्रूव्हमेंट होण्याकरता. जेवढं तुम्ही डिले करणार तेवढे कॉम्प्लिकेशन्स वाढणार, तेवढे त्याच्या डिफॉर्मिटीज वाढणार आणि मग ते डिफिकल्ट होत जाणार ट्रीटमेंट करायला. तर तुमचं ते ड्युरेशन आहे, म्हणजे टाइम लागणार आहे बरं होण्याकरता, तो नक्कीच मग एक्सटेंड होईल. त्यामुळे लवकर आणलात तर खूपच बरं होईल. अर्ली इंटरव्हेन्शन त्यालाच म्हणतात सर, की तुमच्या लक्षात आलं लगेच तुम्ही यायचं. तर पेरेंट्सनी खूप गरजेचं आहे हे बघणं की आपला मुलामध्ये सगळं व्यवस्थित तर आहे ना. थोडंसं पण लक्षात आलं की काहीतरी आहे तर तुम्ही लगेच संपर्क करू शकता, म्हणजे तुम्हाला अर्ली इंटरव्हेन्शन मिळून त्याच्यामध्ये लगेच तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसेल. खूप छान. अगदी सोप्या भाषेत आपण एकंदरीत सांगितलं की अशा वेळी, जेव्हा जन्मजात एखादं व्यंग आपल्याला जर दिसत असेल तर त्याचं योग्य व्यक्तीकडे योग्य ठिकाणी योग्य ते निदान जर केलं तर भविष्यातला जो त्याचा प्रवास आहे तो नक्कीच सोपा आणि सुकर करण्यामध्ये कुठेतरी मदत होईल. हेच या उत्तरातून आपल्याला लक्षात आलेलं आहे. नक्कीच आपल्या प्रश्नाचं निराकरण इथे झाल्याचं अशी मी आशा करतो. मॅडम, मग समाजाने व्यंग व्यक्तीकडे सहानुभूतीऐवजी, म्हणजे आता तोच विषय आपला चाललाय की सहानुभूतीऐवजी एकंदरीत समजून घेण्याची दृष्टी ठेवावी असं आपल्याला म्हणायचं, याबद्दल अजून काय सांगाल सविस्तर? सहानुभूती तर नको आहे, कारण सहानुभूतीचं मिनिंग होतं दया. दया तर त्यांना अजिबात नको आहे. दया दिलं म्हणजे त्यांना डिमोटिवेट करणं, त्यांना हे जाणून देणं की तुम्ही काहीतरी डिफरंट आहात दुसऱ्यांपासून. दया मी म्हणेल अजिबात करायची नसते. त्यांना गरज आहे समजून घेण्याची. तुम्ही त्यांना समजून घ्या. समजून घेणं म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकणे, त्याच्यावरती सोल्युशन देणे आणि ॲक्शन काय घेऊ शकता ते सांगणे. तर तुमच्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन आले, ऐकून घ्या, नीट ऐकून घ्या त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत. कारण सगळ्या पेशंट्सचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. तर या पेशंट्सचे काय प्रॉब्लेम आहेत, त्याचा मेन एम काय आहे, कुठे अडकतो आहे, हा समाजामध्ये इंटिग्रेट व्हायला याला काय अडथळे येत आहेत, हे जर तुम्ही जाणून घेतले तर तुम्ही ऐका. नंतर मग त्याच्यामध्ये काय सोल्युशन तुम्ही देऊ शकता ते तुम्ही पेरेंट्स आणि बाकी आपल्यामध्ये काय काय अवेलेबिलिटी आहे, त्यांचे राईट्स काय आहेत हे त्याला समजून द्या. आणि नंतर मग त्याच्यावरती सोल्युशन काय आहे हे सांगा आणि त्याच्यावरती ॲक्शन त्यांनी काय घ्यायला पाहिजे, म्हणजे कशा पद्धतीने त्याने त्याच्यावरती मात करायला पाहिजे याच्याकरता तुम्ही त्याला गायडन्स द्या. तर मी म्हणेल की त्याला समजून घेण्याची गरज आहे, त्याला दयाभावाची गरज नाही आहे. हो मॅडम, समाजातले वेगवेगळे घटक, म्हणजे त्या दिव्यांग व्यक्तीच्या संपर्कात येणारे तर कुटुंब एक आहे, त्याबद्दल आपण सविस्तर बोललोच. पण मित्र परिवार आहे, साधारण सहकारी आणि कुटुंबातील बाकी व्यक्ती, आपण एकंदरीत कशा छोट्या गोष्टींना मदत करू शकतो दिव्यांग व्यक्तींना, याबद्दल काय सांगाल? त्यांचे मित्र. मॅडम, आपल्याशी पुन्हा आपले प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. मनीषा दाभोळकर या बोरिवलीवरून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांचं आपण उत्तर घेऊया, त्यांचा प्रश्न घेऊया आणि नंतर आपण आपल्या उत्तराकडे जाऊया. मनीषाजी, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न आहे, माझा नातू 7 वर्षाचा आहे, ओटिझम आहे. आम्हाला 2.5 वर्षानंतर समजलं. त्याला ट्रीटमेंट थेरपी वगैरे चालू आहे, पण तो बोलत नाही.
म्हणजे असं थोडं थोडं बोलतो, आवाज काढतो, पण असं स्पष्ट बोलत नाही. पप्पा आजी असं काय बोलत नाही. आपला प्रश्न आमच्या त्याला लक्षात आला नक्कीच. थेरपी वगैरे चालू आहे. आपला प्रश्न आमच्या लक्षात आला. धन्यवाद मनीषाजी आपल्या प्रश्नाबद्दल. नक्कीच मॅडम त्याचं उत्तर आपल्याला देतील. मॅडम काय सांगाल या विषयावर? तुम्ही सांगितलंय की तुमचं नातू आहे आणि त्याची थेरपी सुरू आहे, तर तुम्ही थेरपी जे घेता आहे ते प्रॉपर सेंटरवरनं घेता आहे का, एक्सपर्ट्सकडनं घेता आहे का, ते लक्षात करा. थेरपी करता हे खूप छान गोष्ट आहे, कारण थेरपीनी त्याचे हात पाय अवयववरती करणार. आणि तुम्ही कुठेतरी बोलला आहेत की त्याला बोलता येत नाही, तर बोलता येत नाही तर तुम्ही त्याला स्पीच थेरपी वगैरे स्पीच थेरपीकडे नेऊ शकता. नंतर मग तुम्ही त्यांना ऑटिझम बोललात कुठेतरी, तर त्याच्यामध्ये काय असतं ना की त्यांना कॉन्सन्ट्रेशन राहत नाही आणि बाकीचे पण बिहेवियरल इश्यूज असतात. तर तो एका ठिकाणी बसत नसणार, तो त्याला बिहेवियरल इश्यूज असणार, तो स्वतःमध्येच मगन राहत असेल, तर अशा वेळी तुम्हाला त्याला ऑक्युपेशन थेरपीची पण गरज आहे. तिथे पण तुम्ही त्याला घेऊन जा. प्रॉपर मार्गदर्शनची गरज आहे. तर तुम्ही समजून घ्या की त्याला प्रॉब्लेम काय आहे आणि त्याच्यावरती निवारण काय आहे. आणि काय असतं ना की तुम्ही त्याला थेरपीला नेता हे बरोबर आहे, पण तुम्ही पण शिकून घ्या की तिथे काय चाललेलं आहे आणि घरी आल्यानंतर पण तुम्ही त्याच्यावरती काय काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने त्याच्याशी वागायला पाहिजे. कारण काय थेरपी तुम्ही एकदा देणार, पण घरी तुम्ही सकाळपासून सायंकाळपर्यंत त्याच्याकडे सोबत राहणार. तर तुम्ही घरचा एन्व्हायरमेंट, घरी त्याला कशा प्रकारे वागणूक द्यायची, मग कशा प्रकारे एक्सरसाइज करून घ्यायची, काय काय एक्स्ट्रा त्याच्याकरता एफर्ट्स टाकायला पाहिजे, या गोष्टीवरती पण तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे त्याचा जो निवारण आहे तो इझी होणार. खूप छान. अतिशय संवेदनशील ह्या गोष्टी असतात आणि संवेदनशील हा प्रश्न होता आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपण त्याचं निराकरण एकंदरीत केलं आणि जो त्यांना जे समजावून सांगितलं. मॅडम, त्यांच्या फोनच्या आधी आपला प्रश्न होता की दैनंदिन जीवनामध्ये मित्र असेल, सहकारी असेल किंवा कुटुंबातील व्यक्ती यांनी साधारण कशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिव्यांग व्यक्तींना मदत करण्याची गरज आहे, याबद्दल काय आपण सांगाल? सर्वात प्रथम तर मी म्हणेल की घर, मित्र, समाज ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात दिव्यांग व्यक्तींना सक्सेस करण्याकरता. तर काय असतं की घरी जर त्याला सेल्फ रिस्पेक्ट मिळालं, त्याला तुम्ही जेव्हा दिव्यांग व्यक्ती असतो तेव्हा तुम्हाला वाटतं की अरे ह्याला कशाला ही गोष्ट सांगायची, हा काय करेल, हा कायच करेल, आणि त्याला इन्व्हॉल्व नाही केलं तरी चालेल. पण असं नाही, त्याला पण तेवढंच रिस्पेक्ट द्यायचा, त्याला पण घरचा एक सदस्य समजायचा, त्याला पण तेवढंच तुम्ही इन्व्हॉल्व करायचे डिसिजन मेकिंग करता. आणि त्याला कधीही समजू द्यायचं नाही की तुम्ही त्याच्यावर दयाभाव करताय किंवा तो वेगळा आहे किंवा त्याला वेगळ्या कशाची गोष्टीची गरज आहे. तुम्ही त्याला स्वतःसोबत एक नॉर्मल व्यक्ती जसे तुम्ही बाकी मुलांना समजता तसं त्याला पण समजायचं आणि त्याला पण तुम्ही तो दे. तेव्हाच त्याच्यामध्ये आत्मविश्वास जागृत होणार. त्याला वाटेल की मी पण काहीतरी आहे, मी पण इम्पॉर्टंट व्यक्ती आहे घरचा, मला पण तेवढंच रिस्पेक्ट आहे आणि त्याचा तो कॉन्फिडन्स राहणार तसा. नंतर मग येतो तो शाळेत जातो तेव्हा त्याचे मित्र. बऱ्याचदा काय होतं की शाळेत गेल्यानंतर मुलांना असं वाटतं की अरे हा तर माझ्यापेक्षा वेगळा आहे, हा आमच्यापेक्षा खूप वेगळा आहे किंवा काय, तर त्याला असं वाटतं की अरे मी खरंच वेगळा आहे का. पण त्याला असं वाटतं की मी तर सगळं करू शकतो, मग मी कशा प्रकारे वेगळा आहे. तर तेव्हा ते सांगायचं असतं. तर ह्याच्यामध्ये काउन्सिलिंगची गरज आहे. म्हणजे टीचर्सनी पण खूप लक्ष द्यायचं असतं की त्याला असं कधीही कळू नये की तो वेगळा आहे. तर त्याच्याकरता मुलांना त्याच्या मित्रांना वगैरे सांगायची गरज असते की तुम्ही त्याला सोबतच मिळून राहा, त्याच्यासोबत त्याला वेगळं समजू नका, त्याला कुठे काही सहकार्य करा, त्याला प्रोत्साहन द्या. इव्हन कॉलेजमध्ये पण कसं असतं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा व्हीलचेअरवर येतो, तर हा व्हीलचेअरवर येतो म्हणजे हा बऱ्याच गोष्टी करू शकणार नाही, हा क्रचेसवर चालतो म्हणजे हा स्लो चालतो, तर हा काही करू शकणार नाही. पण असं नसतं. तो तुमच्यापेक्षा एवढा पुढे जाऊ शकतो वेगवेगळ्या क्षेत्रात की तुम्ही विचार पण करू शकणार नाही. आपण म्हणतो की डिसएबल्ड असं बोलतो आपण, पण असं नसतं. एबल्ड पेक्षा पण जास्त, म्हणजे एबल्ड व्यक्तीपेक्षा पण जास्त कधी कधी ते स्वतःला प्रूव्ह करून देतात आणि आपल्याला वाटतं की आपल्यामध्ये सगळं आहे आणि आपण हेही करू शकलो नाही. तर ते खरंच तुम्हाला प्रोत्साहन, म्हणजे तुम्हाला रोल मॉडेल कधी कधी बनवू शकतात. तर त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे, त्यांना सपोर्ट करण्याची गरज आहे आणि त्यांना इंटिग्रेट करण्याची गरज आहे. त्यांना तुम्ही दयाभाव दाखवू नका.
हेच मला अगदीच म्हणायचं. अगदीच ह्या वेगळं मी वेगळं आहे मला वेगळं समजतात या भावनेतूनच कधी कधी हीन भावना निर्माण होण्याची शक्यता असते आणि कुठेतरी विश्वास हा कमी होण्याची शक्यता याच्यातून निर्माण होते. तर नक्कीच मॅडम मग शाळा आणि कॉलेज आता विद्यार्थ्यांबद्दल आपला ही चर्चा चाललेलीच आहे. तर दिव्यांग विद्यार्थी जे आहेत ते शाळा कॉलेजांमधून कोणत्या प्रकारची जागरूकता इथे निर्माण करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? जागरूकता म्हणजे त्यांना संधी द्या, संधी द्यायची असते त्यांना. त्यांच्यावरती विश्वास ठेवा, त्यांचा आत्मविश्वास खचू देऊ नका. त्यांना सगळ्या क्षेत्रामध्ये ते काही नाही काही करू शकतात. कारण जर त्यांना इंटरेस्ट आहे स्पोर्ट्समध्ये तर त्यांना तुम्ही तिथे प्रोत्साहन करू शकता की स्पोर्ट्समध्ये जाऊ शकता. एक्झाम्पल मी सांगेल तुम्हाला की आता बरेचसे स्पोर्ट्स पॅराऑलिम्पिकमध्ये काय असतं, स्विमिंगमध्ये पण तुम्ही बघितले असेल त्यांनी कितीतरी पदक आपल्याकरता आणून ठेवलेली आहे. व्हीलचेअरमध्ये पण बास्केटबॉल आहेत, नंतर मग क्रिकेट आहेत. तर असे त्यांनी भरपूर देशाचं नाव गौरव केलं आहे. तर तुम्ही त्यांच्या ॲबिलिटीजला ओळखा, तुम्ही त्याचा इंटरेस्ट बघा, तुम्ही त्यांना तेवढंच त्यांचं रिस्पेक्टफुली त्यांना वागवा. त्यांना ज्या आपल्या गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत आणि त्यांच्या राईट्स काय आहेत हे त्यांच्या लक्षात आणून द्या. बऱ्याचदा काय होतं की त्यांना त्यांचे अधिकार माहिती नसतात आणि त्यामुळे ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तर समाजाचं देणं आहे की त्यांना त्यांचे अधिकार, मूलभूत अधिकार त्यांचे काय आहेत, त्यांच्याकरता गव्हर्नमेंटने काय काय स्कीम्स राबवल्या आहेत, ते काय काय करू शकतात, त्यांच्याकरता काय काय गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणजे शिक्षणाकरता सुद्धा, नंतर मग नोकरीमध्ये त्यांना नोकरीमध्ये पण त्यांना तुम्ही डिप्राईव्ह करू शकत नाही. स्कूलमध्ये पण त्यांचा अधिकार आहे की तुम्ही त्यांना एज्युकेशन पासून डिप्राईव्ह करू शकत नाही. नंतर मग त्यांना आरक्षण आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून द्या. आता काय होतं की बऱ्याच साऱ्या पेशंट्सला हे माहिती नसतं की त्यांना हँडिकॅप सर्टिफिकेट पण मिळतं. तर माझ्याकडे भरपूर पेशंट्स येतात तर त्यांना आम्ही विचारतो की तुमच्याकडे हँडिकॅप सर्टिफिकेट आहे का? तर ते बोलतात की नाही, ते काय असतं? तर असं असतं की त्यांना ती सर्टिफिकेट बद्दल पण माहिती नाही, जे की खूप बेसिक आहे. तर त्या सर्टिफिकेट घेणं का गरजेचं आहे आणि त्याचे उपयोग काय आहेत, त्यांना काय काय फॅसिलिटी मिळू शकतात, म्हणजे त्याच्यानी ते इंटिग्रेट करणं, नंतर मग ते तुमच्या बरोबरीला उभे राहणं, हे गोष्टी त्यांना शक्य असतात. नंतर मग ॲक्सेसिबिलिटी, एन्व्हायरमेंटल बॅरियर. जसं आता काही काही पेशंट म्हणतात की नाही, आता मी स्कूलमध्ये जाणं बंद केलं कारण ते लांब आहे, तिथे पायऱ्या आहेत, तिथे मला टॉयलेटमध्ये जाता येत नाही. तर मुळे तो स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा एज्युकेशन घेऊ शकत नाही, जेव्हा की एज्युकेशन त्याचा राईट आहे तर तो घेऊ शकत नाही. तर तुम्ही त्याला ते पटवून द्यायचं असतं की बाबा रे, हे तू कॉलेजमध्ये स्कूलमध्ये जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तू घरी नाही बसायचं, तुझं राईट आहे. त्यांनी ते एन्व्हायरमेंटल फ्रेंडली करायला हवं तुझ्याकरता. नक्कीच मॅडम आपली चर्चा प्रेक्षक अगदी मन लावून ऐकतायत आणि कुठेतरी त्यांच्या मनातील उत्सुकता प्रश्नही आपल्यापर्यंत पोहोचतायत, आपल्याशी जोडले गेलेले आहेत. गणेश अहिरे हे नाशिकवरून आपल्याशी जोडले गेले आहेत. गणेशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. तर माझा असा प्रश्न आहे की जे ग्रामीणला जे हँडिकॅप लोक राहतात त्यांच्यासाठी ग्रामीणला काही प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही, मग त्यांच्यासाठी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही राबवता येईल असं काही योजना वगैरे? गणेशजी धन्यवाद. आपला प्रश्न आमच्या लक्षात आला. नक्कीच मगाशी मॅडम उत्तरातून त्याच सांगत होत्या, शासन प्रशासन आणि सरकारी पातळीवरती अनेक योजना आहेत. मॅडम काय सांगाल, काय उत्तर द्याल या गोष्टीला? ग्रामीण भागामधलच्या त्यांचं एकंदरीत योजना परियोजना या सगळ्या गोष्टींबद्दल कदाचित त्यांच्यापर्यंत ती माहिती नसावी. कारण काय आहे की ग्रामीण भागामध्ये मधला जो समाज आहे तिथे अवेअरनेस तेवढा नाही आहे जेवढा शहरामध्ये आहे. तर असं नाही आहे की त्याच्यामध्ये योजना नाही आहेत, योजना सगळीकडे तेवढ्याच प्रमाणात उपलब्ध आहेत, फक्त त्याला जाणून घेणं गरजेचं आहे. तर तुमच्या इथे काय काय वेबसाईट्सवरती दिलेलं असतं की त्यांचे राईट्स काय आहेत. म्हणजे आता जर कोणी दिव्यांग आहे तर त्याला काय काय सोयी, काय काय उपलब्ध, म्हणजे त्याच्या राईट्स काय आहेत, नंतर मग काय काय त्याच्याकरता असं. जसं एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला की
तुमच्याकडे हँडिकॅप सर्टिफिकेट जर असेल आणि ते 40च्या अबव असेल तर तुम्ही त्याला कन्सेशन्स मिळू शकतात. म्हणजे त्याला एज्युकेशनमध्ये पण कन्सेशन मिळणार, नंतर मग तुम्ही त्याला ट्रॅव्हलिंगमध्ये पण कन्सेशन मिळणार, नंतर मग त्याला रोजगार करता पण तुम्हाला कन्सेशन मिळू शकणार. इव्हन जर तो मुलगा शाळेत जाणारा असेल तर त्याला त्या पद्धतीने त्याचं सेंटर त्याच्या घराजवळ राहणार आणि त्याला एक्झाममध्ये एक्स्ट्रा टाइम मिळणार. जर त्याच्या हातामध्ये प्रॉब्लेम्स आहे आणि तो लिहू शकत नाही तर त्याला रायटर पण मिळणार. आणि जर त्याला रोजगार करायचा आहे तर रोजगारमध्ये पण गव्हर्नमेंटमध्ये सबसिडीज आहेत. बँकमध्ये जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला मिळणार सबसिडीज वगैरे. तर भरपूर असे धोरण आहेत की जे राबवलेले आहेत सरकारनी. फक्त एवढं असतं की ग्रामीणमध्ये त्याचा अवेअरनेस नाही आहे. तर ही अवेअरनेस आपल्याला निर्माण करायला हवी. म्हणजे हे सगळीकडे पोचायला पाहिजे. नुसतं आपण रूल्स बनवतो आणि विचार करतो की नाही रूल्स बनवले म्हणजे त्यांना सगळं मिळालं, पण असं नाही आहे. रूल्स बनवल्यानंतर ते बरोबर राबतायत की नाही, ते पोचतायत की नाही, त्याचा उपयोग होतो आहे की नाही आणि त्याचे उपयोग लोक घेत आहेत की नाही, त्या सगळीकडे ते पोचतायत की नाही हे बघणं पण तेवढंच गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे की शासन, प्रशासन आणि सरकार आपल्या पातळीवरती नक्कीच प्रत्येक गोष्ट करत असते. त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत ती गोष्ट व्यवस्थित आणि योग्यरित्या पोहोचते का आणि त्याचा हेतू जो आहे त्या गोष्टींचा तो साध्य होतोय का, हेच या उत्तरातून आपल्याला लक्षात आलेलं. नक्कीच आजचा जो आपला कार्यक्रम आहे आणि जगभरात असे कार्यक्रम जे चाललेले आहेत, महाराष्ट्रातील लोक जे पाहतायत हा कार्यक्रम, या मागचाही मुख्य उद्देश हा लोकांपर्यंत, प्रत्येकापर्यंत, प्रत्येक सामान्यापर्यंत हा संदेश पोहोचवणं की दिव्यांग व्यक्तींसाठी ही बऱ्याच गोष्टी आहेत, फक्त त्यांच्यापर्यंत त्या पोहोचवणं गरजेचं आहे. मॅडम, मग आता आधुनिक तंत्रज्ञान आपण जे म्हणतोय, आधुनिक तंत्रज्ञानाचा एकंदरीत या दिव्यांग व्यक्तींना कशा प्रकारे फायदा झालेला आहे याबद्दल काय सांगाल? आधुनिक तंत्रज्ञानामध्ये तर खूप मोठा त्याच्यामुळे खूप जास्त सोयी झालेल्या आहेत. म्हणजे आता जर मी म्हणेल तर काय असतं की ऑगमेंटिव्ह असिस्टिव्ह डिव्हाइसेस वगैरे आहेत. नंतर मग जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही अशा असिस्टिव्ह टेक्नॉलॉजीज उपलब्ध झालेल्या आहेत की त्याच्यानी ते लोक भरपूर कामं करू शकतात. म्हणजे जिथे त्यांना कम्प्युटर्समध्ये पण, नंतर कम्प्युटर्समध्ये म्हणा किंवा आणखी दुसऱ्या गोष्टी करता, आर्किटेक्चर बॅरियर्स आहेत, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली एन्व्हायरमेंट आहे, नंतर मग अर्गोनॉमिकली ॲडवाइज्ड आहे, असिस्टिव्ह टेक्नॉलॉजीज आहेत. एक्झाम्पल सांगेल मी, जशी व्हीलचेअर, आता इलेक्ट्रॉनिक व्हीलचेअर आहे. तर अगदी कुणाला स्वतःची व्हीलचेअर चालवता येत नाही तर अशी इलेक्ट्रॉनिक व्हीलचेअर काय करते की ती नुसतं तुम्ही जॉयस्टिकनी किंवा मग तुमच्या हातामध्ये जरी पॉवर नाहीये तरी जॉयस्टिक थोडंसं पण तुम्ही मुवमेंट करू शकता. तर ती व्हीलचेअर तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेऊ शकता. म्हणजे तुम्हाला कुणी उचलून न्यायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतःहून एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाऊ शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या कामं सुरळीतपणे पार करू शकता. दुसरं असं आहे की आता आमच्याकडे भरपूर दिव्यांगण येतात की ज्यांना ड्रायव्हिंग सर्टिफिकेट हवी असते. तर काय असतं की त्यांना असं वाटतं की मला नेहमी ड्रायव्हर ठेवावा लागतो ऑफिसमध्ये पोहोचायला किंवा आणखी माझं कुठले कामाला जायला वगैरे. तर त्यांना हे माहिती नसतं की त्यांना फिटनेस सर्टिफिकेट पण मिळतंय. तर फिटनेस सर्टिफिकेट आम्ही देतो याच्याकरता देतो की त्यांना इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे, कुणावरती डिपेंड राहायला नको की त्यांना कोणी पोहोचवून देईल ऑफिसपर्यंत किंवा कुठल्या कामानिमित्त जात आहेत किंवा कुठ्यावरती. तर त्यांना आम्हाला इंडिपेंडेंट स्वावलंबन बनवायचं आहे हे देऊन की फिटनेस सर्टिफिकेट देऊन. मग ते आमच्याकडे आले की आम्ही त्यांना बघतो, त्यांच्या ॲबिलिटीज प्रमाणे आम्ही त्यांना मॉडिफिकेशन सांगतो, 2 व्हीलरमध्ये, 3 व्हीलरमध्ये, 4 व्हीलरमध्ये, म्हणजे जेणेकरून ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवरनं जातील. तसंच आहे की कम्प्युटरमध्ये ऑगमेंटिव्ह असिस्टिव्ह डिव्हाइसेस आहे. म्हणजे घरी काय काय मॉडिफिकेशन करायचे आहेत. नंतर असिस्टिव्ह टेक्नॉलॉजीज ॲडव्हान्स इतक्या झालेल्या आहेत की त्याच्यानी त्यांचे रोजचे दिनचर्या किंवा ऑफिसमध्ये किंवा बाहेर त्या सगळ्या गोष्टी खूपच इझी पद्धतीने त्या संभव झालेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी परावलंबन यातून कुठेतरी स्वावलंबन होण्यासाठी जी मदत आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानातून झालेली आहे हेच आपल्या उत्तरातून आपल्याला लक्षात आलं. मग मॅडम, समाजातील जे अडथळे आहेत त्यापेक्षा मनातील अडथळे जास्त मोठे आहेत, याबद्दल आपण काय सांगाल? समाजाचे अडथळे, सामाजिक अडथळे हे एकदाचे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे समाजाचे अडथळे काय असतात ना की एकदा तुम्ही
म्हटलं की ते तुम्ही जसे रॅम्प आहे आणि रॅम्प आहे, नंतर स्टेअर क्लाइम्बिंग्स आहे, नंतर मग बाकीच्या गोष्टी आहेत, आर्किटेक्चर बॅरियर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सामाजिक, नंतर मग ते पोचू शकत नाही, तर हे सॉल्व्ह करणारे आहेत. पण मनातले अडथळे जे आहेत ते खूप जास्त तुम्हाला हा जास्त अडथळा असा मला वाटतं. कारण तो अडथळा असा आहे की तो त्याच्या दिव्यांगजनाच्या मनात चाललेला असतो, तो तुम्हाला दिसत नाही, तो मेजरेबल नसतो, पण तो मनातल्या मनात असतो. त्याच्यामुळे काय होतं ना की तो त्याचा आत्मविश्वास, मी कमी आहे, मी हे करू शकत नाही, निगेटिव्हिटी, सेल्फ एस्टीम त्याचं कमी होणं, ह्या सगळ्या गोष्टी, आणि तो बाहेर पडत नाही, तो त्याचा 100% देऊ शकत नाही. तो आतमधल्या आतमध्ये स्वतःशी झूज करू शकतो, करत असतो की हे माझ्यासोबत का झालं, मीच असा का, मी दुसऱ्यांसोबत सारखा का नाही, हे त्याच्या मनामध्ये भरपूर चाललेलं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी काय होतं ना की त्याला परफॉर्म करू देत नाही, आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ॲबिलिटीज जरी असेल तरी तो ते दाखवू शकत नाही. तर मनातला जो त्याचा अडथळा आहे तो तुम्हाला दिसत नाही, पण तो डील करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा एकदा त्याला तुम्ही मोटिवेट केलं, त्याला पॉझिटिव्हिटी दिली, त्याला तुम्ही सांगितलं की नाही तू करू शकतो, त्याला काही मोटिवेशन दिलं आणि त्याला स्टोरीज सांगितल्या, सक्सेस स्टोरीज, आणि त्याला सांगितलं की हे बघ दुसरे करू शकतात, तू का नाही, आणि तू पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे की हे करता, तू ह्या देशाचा एक भाग आहे आणि तुला करायचंच आहे, तुला देणे आहे, तर तुला करायलाच लागेल. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही त्याला सांगितल्या ना तर तो नक्कीच काहीतरी करेल. तर त्याचा मनाचा जो अडथळा आहे त्याला अगोदर तुम्ही बॅरियर समजा आणि त्याच्यावरती वर्कआउट करा, नक्कीच बघा तो सक्सेस होईल. सामाजिक अडथळा तर ते सॉल्व्ह होणारे आहेत, ते एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत. आहे तो अडथळा पण तेवढा इम्पॉर्टंट नाही जेवढा की मनातला अडथळा. म्हणजे मनातील अडथळ्यांवरती एकदा विजय मिळवला तर सामाजिक अडथळ्यांवरती नक्कीच मात करता येते, ती सोपी जाते. हेच आपल्याला याच्यातून लक्षात आलेलं आहे. नक्कीच अजून वेगवेगळे कंगोरे आपण या विषयाचे उलगडणार आहोत. दिव्यांग व्यक्तींचे जे शिखरावरती पोहोचलेले आहेत त्याच्याबद्दलची आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्या क्षमतांबद्दल चर्चा करणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. पुन्हा एकदा स्वागत आहे छोट्याशा विश्रांतीनंतर. आपला आजचा विषय आपण जाणूनच आहात. आपला आजचा विषय आहे जागतिक दिव्यांग दिन 3 डिसेंबर, आणि ज्या तज्ज्ञ मार्गदर्शिका आज आपल्याला इथे लाभलेल्या आहेत त्या आहेत डॉक्टर विशाखा मेश्राम मॅडम. मॅडम, ब्रेकच्या अगोदर आम्ही अनेक सविस्तर चर्चा केली. आता सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे आपण ज्याच्याबद्दल बोलतोच, ॲक्सेसिबिलिटी. मग दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणाऱ्या ॲक्सेसिबिलिटी या गोष्टीची व्याप्ती साधारण आता समाजामध्ये किती आहे आणि ती अजून किती पोचायला हवी, याबद्दल आपण काय सांगाल? ॲक्सेसिबिलिटीवरती भरपूर गोष्टी आपण बोलतो. आपण दिव्यांग अनुभवतात की आपण फक्त बोलतो आणि खूप कमी करतो. तर हा त्यांचा अधिकार आहे. ॲक्सेसिबल फ्री एन्व्हायरमेंट त्यांना देणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. इव्हन PWD ॲक्ट 2016 पण म्हणत आहे की त्यांना आपण ॲक्सेसिबल फ्री एन्व्हायरमेंट देणं खूप गरजेचं आहे, कारण तो त्यांचा अधिकार आहे. बघा, ते आपल्यापर्यंत बऱ्याच ठिकाणी असं असते. आताच आपल्याला एक फोन आलेला होता ग्रामीण, त्यांना त्यांच्या अवेअरनेसबद्दल पण माहिती नाही की तिथे काय काय सोयी आहेत हे पण त्यांना माहिती नाही. तर ॲक्सेसिबिलिटी तर खूप लांबची गोष्ट आहे त्यांच्याकडे. तर मला नाही वाटत की ॲक्सेसिबल एन्व्हायरमेंट असेल. इव्हन शहरामध्ये पण आपण बघतो बऱ्याच ठिकाणी असं असतं ॲक्सेसिबिलिटी एन्व्हायरमेंट नसतं. म्हणजे आणि यामुळे काय होतं की ते आपल्यापर्यंत रीच करू शकत नाही. दिव्यांगन व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. बऱ्याचदा आम्ही पेशंटला विचारतो तुम्ही का येत नाही दररोज एक्सरसाइजला, किंवा तुम्ही तिकडे का जात नाही, तुम्ही शाळेत का जात नाही, तुम्ही ऑफिस का तुम्ही कुठे जॉईन करत नाही ऑफिसमध्ये. कारण तर ते म्हणतात की मॅडम एवढा प्रॉब्लेम आहे की आम्ही तिथे जाऊ शकत नाही, आम्हाला कुणीतरी आम्हाला उचलणार, आम्ही डिपेंडेंट आहोत त्याच्यावरती. तर का म्हणून त्यांनी डिपेंडेंट राहावं? जेव्हा आपण ॲक्सेसिबिलिटीवरती बोलतो तर का ते एन्व्हायरमेंटल फ्रेंडली नसावं
का त्यांच्याकरता आम्ही लक्ष देत नाही? तर ॲक्सेसिबिलिटीवरती लक्ष देणं अजून पण खूप गरजेचं आहे. जसं एक्झाम्पल मी म्हणेल की आता जिथे बँकमध्ये जर त्यांना जायचं आहे, सिनेमाज आहेत, बँक आहे, ऑफिस आहेत, ऑफिसमध्ये टॉयलेट आहेत, स्कूल्स आहेत, तर बऱ्याच ठिकाणी अडथळे असतात. तर तिथे डिसेबल्ड फ्रेंडली एन्व्हायरमेंट असणं, टॉयलेट मॉडिफिकेशन असणे, दाराचं विड्थ एवढी पाहिजे, रुंद पाहिजे. नंतर मग त्यांची व्हीलचेअरवर आहे तर त्यांची व्हीलचेअर ती तिथे फिरायला हवी, इनफ स्पेस असायला पाहिजे. नंतर मग त्यांच्याकरता इझी अप्रोच असायला पाहिजे. नंतर मग तिथे स्पेशल ॲरोज असायला पाहिजे. नंतर त्यांच्याकरता रॅम्प्स, नंतर रेलिंग्स, या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे त्यांचा घेऊन. तर हे जर जोपर्यंत तुम्ही त्यांना ॲक्सेसिबल एन्व्हायरमेंट देणार नाही, बिल्डिंग्स पण आहेत, तर घरं पण आहेत, तर घरी पण कसं असतं की त्यांना छोटीशी रूम असते, स्टेअर्स क्लेम छोटेसे असतात, नंतर तिथे जागा पण नसते त्यांना इनफ हे करायचं. तर बिल्डिंग्स, नंतर मग स्कूल, कॉलेजेस, बँक आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, इव्हन ट्रॅव्हलिंगमध्ये पण असं असतं की त्यांना बसमध्ये ते चढू शकत नाही, ट्रेनमध्ये प्रवास करू शकत नाही, कुणीतरी त्यांना सपोर्ट लागतं, अजून पण त्यांना सपोर्ट लागतं. तर हे फक्त आपण बोलतो, पण अजून आपल्याला भरपूर काम करायचं आहे याबद्दल. हा पार्ट भरपूर इनकम्प्लीट आहे असं मी मानेल. कारण ज्या पद्धतीचे पेशंट आमच्याकडे येतात आणि ते आपले एक्सप्रेस करतात त्यांच्या नीड्स आणि त्यांनी डिस्कस करतात, त्याच्यावरनं हे लक्षात येतं की हा एक पार्ट आहे जे आपल्याला भरपूर गोष्टी याच्यावरती केंद्रित करायच्या आहेत, जे त्याच्यावरती लक्ष खूप कमी गेलेलं आहे. म्हणजे ॲक्सेसिबिलिटीचा मॅडम इथे मला लक्षात आलेला अर्थ तो म्हणजे प्रवेश आणि प्रवास याबद्दलची सुकरता आणि सोयी आणि सुलभता, एकंदरीत त्यांना प्रत्येक गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी जे सुलभ वातावरण आणि एकंदरीत गोष्टी तयार करणे आहे, यालाच आपण ॲक्सेसिबिलिटी असं म्हणतो, जेणेकरून त्यांना दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या अडथळ्यांना पुढे सामोरे जावं लागणार नाही किंवा अडचणी येणार नाही. खूप छान. मग मॅडम आता बऱ्याच वेळा हे प्रवासात आणि प्रवास होतो जास्त करून कामावर जाण्याच्या निमित्ताने, शाळेत जाण्याच्या निमित्ताने, तर तरुण पिढीला साधारण एक दिव्यांग व्यक्तींबाबत कोणता संदेश आपल्याकडून देऊ इच्छिता आपण? दिव्यांग व्यक्तीला मी हा संदेश देणार की बघा, तुमच्याकडे तुम्ही कुठल्याही गोष्ट, तुम्ही सामर्थ्यवान आहात. दिव्यांग म्हणजे काय होतं की तुमच्यामध्ये एक दिव्य शक्ती आहे. तर त्याला तुम्ही बघा की तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आणि सामाजिक तर दुर्बलता असेल, पण तुमच्यामध्ये एक अवयव असा असतो की तो तुमचा दिव्य, तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात हे करू शकता, म्हणजे सक्सेस करू शकता. तर तुम्ही ते ओळखा. तुम्ही स्वतःला डिमोटिवेट होऊ देऊ नका. तुम्ही स्वतःचं सामर्थ्य ओळखा. तुम्ही स्वतःचा इंटरेस्ट ओळखा. तुम्ही या सोसायटीचे देणे आहेत, तुम्हाला देणं आहे. नंतर मग तुम्ही एक नागरिक आहात आणि तुम्ही पण दुसऱ्यांकरता रोल मॉडेल बनू शकता. यावरती तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. आणि माझी खात्री आहे की तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळाला, तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की तुम्ही काय काय करू शकता, ॲबिलिटीज ओळखल्या, आणि तुमचा कॉन्फिडन्स आणि फॅमिली सपोर्ट, तर नक्कीच तुम्ही शिखरावर पोहोचू शकता. तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही सक्सेस होण्याकरता. तर तुम्ही नक्की यावर प्रयत्न करा. म्हणजे दिव्यांग व्यक्तींचा जो अर्थ आपण, दिव्यांग या शब्दाचा जो अर्थ आपण मतितार्थ सांगितला, त्यातली दिव्यता ही ओळखणं आणि समजणं ज्यावेळी समजेल आणि उमजेल, नक्कीच त्यातूनच एक आदर आणि कुठेतरी दृष्टिकोन सकारात्मक होण्यामध्ये या गोष्टीची मदत होईल. मग मॅडम, तुम्ही सांगितलं उंच शिखरावरती आज बरेचसे व्यक्ती असे पोचलेले आहेत. तर कला आहे, क्रीडा आहे, शिक्षणाची आहे गोष्टी, तर यामध्ये अगदी उंच शिखरावरती पोहोचलेल्या लोकांबद्दल आपण काय सांगाल? समाजाने या गोष्टीकडे कसं पाहणं गरजेचं आहे? काय असतं की शिखरावर पोहोचणं म्हणजे सोपं नाही आहे, कुणाकरताही नाही. अगदी आपण पण ठरवलं की मला हे करायचं आहे, तर ते सहजासहजी मिळत नाही. भरपूर त्याच्यावरती प्रयत्न करायचे असतात. तर शिखरावर पोचा तुम्ही करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलतो, पण त्यांना मोटिवेट करायला लागतं, त्यांना मार्गदर्शन करायला लागतं, त्यांना इंटिग्रेट करायला लागतं, त्यांना सपोर्ट करायला लागतं. तर फॅमिली, नंतर मग समाज, नंतर मग तुमचे रूल्स रेग्युलेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला त्या शिखरावर पोहोचवतात. तर तुम्ही तुमचा आत्मविश्वास, तुमच्या स्वतःवरती ती काबिलियत आणि तुमचा
तुम्ही म्हणाल की तुमचा तो जुनून, एक जोश की तुम्हाला काही करायचंच नक्की आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, आणि कसं असतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपला एक रोल मॉडेल असतो. तर जेव्हा काय होतं ना की आता मी जर समजा बघेल तर मी बरेच पेशंट्स असे बघितलेले आहेत की जे पहिल्यांदा येतात इन्स्टिट्यूटमध्ये, तेव्हा त्यांना वाटतं की अरे मी तर काही करू शकणार नाही, मी तर कुणाचं म्हणजे स्वतःहून पण काही करू शकत नाही, मी दुसऱ्यावरती डिपेंड आहे, तर मी काय करू शकणार, मी दुसऱ्यांचा उपयोग मी समाजाकरता काय करू शकेल, मी घराकरता काही करू शकत नाही, फॅमिली करता काही करू शकत नाही, मी स्वतःकरता काही करू शकत नाही, तर समाज तर खूप लांबची गोष्ट आहे, मी काय करू शकणार, मी काहीही करू शकणार नाही, हा विचार त्याच्या डोक्यात असतो. तर अशा वेळी आपण काय करू शकतो ना, त्याला सांगू शकतो की बाबा रे, हा जो थॉट आहेत हे असं नाही आहे. तर तुम्ही त्याला त्याच्याबरोबरचे तसे असलेले लोकांचं दाखवू शकता, एक्झाम्पल्स देऊ शकता, त्याला अगोदर तुम्ही बूस्ट करू शकता, त्याला सांगू शकता की तू हे करू शकतो, या अपॉर्च्युनिटीज आहेत आणि तू या शिखरावर पोहोचू शकतो. हा शिखरावर पोहोचणं कठीण आहे, पण ते शक्य आहे. ठीक आहे, पॉसिबल आहे, इम्पॉसिबल नाही. हे तुम्ही त्याला शिकवता. कठीण येणार, मार्गामध्ये काही काही अडथळे येणार, पण अडथळ्यांना तू मात करू शकणार. आणि तो सक्सेस कसला की ज्याच्यामध्ये अडथळे नाही येणार. तर अडथळे आले आणि सक्सेस मिळालं, तो सक्सेस असतो. तर बी रेडी फॉर दॅट अडथळे आणि सक्सेस. नक्कीच पॅरा ऑलिम्पिक्स आणि एकंदरीत बाकी समाजामध्ये जेव्हा आपण एखादी यशस्वी दिव्यांग व्यक्ती पाहतो, त्यावेळी आपल्याला एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की उंच शिखरावरती, यशाच्या शिखरावरती पोहोचणं जरी कठीण असलं तरी ते अशक्य मात्र नाही, जर आपण मनाशी ती खूणगाठ बांधली तर. दिव्यांग मुलांसाठी किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी एक सकारात्मक भविष्यासाठी त्यांच्या कोणते कोणते बदल समाजामध्ये घडले पाहिजे, या गोष्टीही आपण चर्चा केल्या. आणि एक सामान्य प्रेक्षक म्हणून आजच्या आपल्या दिवशी आपल्यामध्ये कोणता बदल घडवून आणायचा, जेणेकरून अशा व्यक्तींपर्यंत एक आत्मविश्वास त्यांचा वाढवणं आणि तो जोपासणं आणि तो पोहोचवणं, ही एक सामुदायिक सामाजिक अशी जबाबदारी म्हणून आपण त्याकडे पाहणं गरजेचं आहे. नक्कीच हा विषय व्यापक आहे, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्याकारणाने आपल्याला हा भाग इथेच संपवावा लागतोय. मॅडम, अतिशय समर्पक आणि खूप मजेशीर अशी छान पद्धतीने आपण सोप्या भाषेमध्ये आम्हाला समजावून सांगितलं. नक्कीच आपल्या मार्गदर्शनामुळे कुठेतरी एक आपल्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम एक अर्थपूर्ण लेवलला गेलेला आहे. नक्कीच एक समृद्ध आमचं आज ज्ञान तुमच्या इथे उपस्थितीमुळे आणि मार्गदर्शनामुळे झालेलं आहे. मित्रांनो, जागतिक दिव्यांग दिनाचा संदेश हा फक्त एका दिवसापुरता किंवा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नाही. तर दिव्यांगत्व म्हणजे मर्यादा नव्हे, तर ती आहे वेगळ्या क्षमतेची नवी ओळख. हेच जर आपल्याला यातून समजलं तर आजच्या या भागाचा आणि या कार्यक्रमाचं फलित त्यातच आहे असं समजून चालायला आपल्याला हरकत नाही. पुन्हा भेटूया आपण आरोग्य संपदाच्या नवीन भागामध्ये एका नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार.